नमस्कार. तुम्ही आज मी तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायचं कारण जे काल बाबू भटेंनी माझ्यावर लावलेले आरोप त्याच्यावर मला प्रत्युत्तर द्यायचं होतं, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आज बोलवलेलं आहे माझ्या निवासस्थानी आणि तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन आलेले आहेत. तर तुमचं सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद आहे. आणि त्याचबरोबर आपण आज मी जे म्हणजे पोलीस स्टेशन, भाऊसाहेब ग्रामपंचायत, PWD, त्याचबरोबर BDO ऑफिस यांना सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. 2 दिवसात जो प्रकरण चालू आहे त्याच्यावरती मला उत्तर हवे आहे. त्या उत्तरामध्ये मी PWDकडे मागणी केलेली आहे. ती मागणी म्हणजे रस्त्याचे मंजूर आराखडा पाहिजे मला. जो तुम्ही आता रस्ता बांधताय त्याचा आराखडा, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, जमीन संपादनाचे आदेश किंवा संबंधित जमीन मालकाची लेखी संमती, जर खाजगी जमीन असेल तर त्यांची संमती, वर्क ऑर्डर, इस्टिमेट, मोजणी नकाशा, आवश्यकता असल्यास ग्रामपंचायत किंवा इतर सक्षम प्राधिकरणाचा ठराव, संबंधित महसूल नोंद, सातबारे, फेरफार, रस्त्याची जमीन हस्तांतरित झाल्याचे कागदपत्र, हे सगळे मला PWDनी दाखवावे. त्याच्यानंतर आता नारायणगावमधला रोडचं काम तुम्ही चालू करावं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दाखवाव्या. त्याचबरोबर काल गाळ्याधारक जे आहेत कपिल हॉटेलच्या समोरचे, आम्हाला काय त्यांच्या पोटावर पाय द्यायचं नाही. आमचं मेन हेतू ते नाहीच आहेत. आमचा प्रॉब्लेम हा झाला आहे की तुम्ही जेव्हा बोलता की तुमचा गेट पुढे आलेला आहे, तर आम्ही नानांच्या शब्दाला मान देऊन तो गेट 1 फूट आतमध्ये घेतला. त्याच्यावर आम्ही परत बांधकाम केलं. बांधकाम केल्यावर तुम्ही म्हणताय तुमचा गेट अजून पुढे दिसतोय, तुम्ही अजून आतमध्ये घ्या. मग जर तुमच्या शब्दाला आम्ही किंमत देऊन गेट आतमध्ये घेतलं तर तुमची एवढी मजल झाली आहे का तुम्ही अजून बोलताय अजून आतमध्ये घ्या. आमच्या खाजगी प्रॉपर्टी तुम्ही आतमध्ये घ्यायला लावता आणि जे समोरचे गाळेवाले आहेत त्यांना काय बरोबर नोटीस दिल्या नाही. आमच्या इकडच्या पूर्ण लाईनला कपिलच्या का बरं नोटीस दिल्या? जे लिगली बांधकाम आहे, NA ऑर्डर आहे, TP प्लॅन सँक्शन आहे, सगळ्या नोंदी आहेत आमच्या. तर माझ्याकडे ते नकाशे देखील आहे. माझा गेट टाकायच्या त्यावेळेस मी त्या जागेची मोजणी केली आणि त्याच्यानंतर जाधव सरांना ते डिटेल्स पाठवले. त्याच्यानंतर मी बांधकाम चालू केलं. हे एवढं देखील असताना पण तुम्ही बोलता कनिका खैरे सगळीकडे अतिक्रमण करते. दाखवा बरं कनिका खैरे कुठं कुठं अतिक्रमण करते. कुठल्याही जागेचे मालक आम्ही होत ना. आमच्या जागेचा सातबारा आम्हाला माहिती का तुम्हाला? आमच्या जागेचा नकाशा आम्हाला माहिती का तुम्हाला? आमच्या जागेचा फेरफार आम्हाला माहिती का तुम्हाला? PWDनी भूसंपादन जागा केली ही माहिती आहे की नाही? जर जागा आमची भूसंपादन केलीच नाही तर तुम्ही मुळात बोलताच कसे की कनिका खैरे अतिक्रमण करते? जर कनिका खैरे अतिक्रमण करते तर कागदोपत्री सिद्ध करा ना. कुठल्या कुठे विषय गावात कपिल हॉटेलचा रिलेटेड बोलतोय तर तुम्ही काय पूनम हॉटेलच्या चौकात जाता? तर मग जा ना. आम्ही त्याच्यावरही प्रत्युत्तर देतो. तिथलेही फेरफार, नकाशे, TP प्लॅन, NA ऑर्डर ऑल आहेत आमच्याकडे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रत्येक गोष्टीला उत्तर माझ्याकडे आहे. सगळ्यात पहिले तुम्ही उत्तर देता का? तुम्ही काय म्हणतात, मी एवढे मतांनी निवडून आलो, मी एवढ्या मतांनी हे टर्म मी कित्येक गेल्यापासून मी कधीपासून निवडून येतो, लोक मला वोटिंग करतात. हे कुणाला सांगताय तुम्ही? म्हणजे तुम्ही काय दहशत दाखवताय मला? माझ्याबरोबर एवढी पब्लिक आहे. कुठल्या अधिकारीखाली मला तुम्ही धमकी देताय का? थोडक्यात म्हणजे कॅमेरा समोर येणार, गोड गोड बोलायचं, मी गावाच्या हितासाठी करतोय. काय गावाच्या हितासाठी केलं बरं? जेव्हा कोराळेंचं राज्य होतं, जेव्हा कोराळे दादांना मी काय ओळखत नाही, मी 2017ला आलेली आहे. जर त्यांचं राज्य होतं ते त्यांच्यावर टीका केल्या, मग ठीक आहे, पब्लिकनी तुम्हाला एक दिलं ना. मग जेव्हा तुम्ही पब्लिकच्या समोर येता तर पब्लिकचं काम तुम्ही करायचं सोडून तर तुम्ही तर काय करताय? नारायणगाव तुमच्या कब्जात आहे, तुम्ही तिथं तर राजा म्हणायला बघताय. तुम्ही खालचे जे सामान्य लोक आहेत तुम्ही त्यांच्यावर दहशत करता. तू जर बोट उचललं तर तुझा बोट मोडेल अशी तुमची कॉलर आहे आणि तुम्ही आम्हाला म्हणताय की मी एवढ्या मतांनी निवडून आलं. मी आज तहसीलदार कार्यालयात विचारणार आहे, 40 वर्षापूर्वी मतदान संघ किती होता? 10,000 असेल आणि आज 2026 आहे, 25 आहे. 2025ला 35,000 मतदारसंघ कसा होऊ शकतो? एवढी मतं आली कुठून? या लोकांचे जन्मदाखले बघितले का? या लोकांचा आधार कार्ड
तुम्ही ज्यांना वोटिंग कार्ड बनवून दिलेत ते बोगस आहेत का? तुम्ही आज ते लिस्टला नाव येते ते कुठले आहेत? प्लास्टिकवाले आहेत, भंगारवाले आहेत. मी क्रॉस चेक केलेले आहे. मी तहसीलदार सरांकडे तीही मागणी करणार आहे. मी क्रॉस चेक करणार आहे. तुमची जर मतदारसंघ 10,000 होता 40 वर्षापूर्वी आणि अचानक तुमचा 40 वर्षानंतर मतदारसंघ 35,000 कसं होऊ शकतं? तुम्ही बोलता ना आम्ही खूप मतांनी निवडून येतो, मग आपण क्रॉस चेक करूया ना. आणि राहिला माझ्या मिस्टरांचा प्रश्न, कपिल शेठ पुढे येतील तर ते बोलतील, तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. सरपंच कोण आहे? सरपंच शुभदाताई आहेत ना. वोटिंग कुणाला दिली आहे? शुभदाताईंना दिली आहे ना. मग शुभदाताई उत्तर देतील ना. तुम्ही का देताय? भाऊसाहेब आहेत ना. मी ग्रामपंचायतवर बोट उचललाय ना. मग ग्रामपंचायतचं उत्तर देणारा पहिलं बंधकारक कोण आहे? भाऊसाहेब आहेत. दुसरं कोण आहे? शुभदाताई आहेत. त्या सक्षम आहेत ना. का तुम्ही त्यांच्यावरही रुबाब झाडता? मी बोलेल ती पूर्व दिशा. जसं तुम्ही मला गप्प बस बोलताय तर मी काही गप्प बसायला बसलीये का इथं? तुम्हाला वोटिंगची गरज आहे, मला नाहीये. मला काय कुठले इलेक्शन लढवायचं नाहीये. मुद्दामून गरीब लोकांचे जे चुकीची कामं आहेत ना त्याला तुम्ही प्राधान्य देता. आणि जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्यावर बोट उचलतो, आता 2 दिवसापासून बोट उचलायला लागलोय, 2017 पासून तुम्ही मला त्रास देताय, तोपर्यंत मी गप्प होती. पण तुम्ही जर मुद्दामून PWD ला खोटे अर्ज देता तर PWD काय वेडी नाहीये. PWD ला एकच प्रश्न केला, एवढे सगळे कागदपत्र मला दाखवायच्या, परमिशन दाखवायचे, सरकारी मोजणीपासून इस्टिमेट कितीचा आहे, रोड किती आहे, रोड किती करायला पाहिजे. ह्या अशा मीटिंग नाही झालं. ग्रामपंचायतमध्ये बसायचं, इकडून 4.5 मीटर, इकडून 4.5 मीटर, आणि जे बाजूचे गाळेवाले आहेत त्यांना तुम्ही सोडताय. का बरं सोडताय? तिथं जागा PWDची आहे. मग जर ती जागा PWDची आहे, काही गाळेधारक काल बोलत होते की आमचा त्याच्यावर स्टे आहे, तर मी काल तुमच्या सगळ्यांना फोन केला की मला ती स्टे ऑर्डर पाहिजे. मग जर कालपासून मी स्टे ऑर्डर मागतीये तर मग गाळाधारक एक पण स्टे ऑर्डर का नाही देत बरं? कुठे आहे ती स्टे ऑर्डर? जर स्टे ऑर्डर असेल तर PWD ला तर माहितीच असेल आणि मलाही माहिती आहे. प्रत्येक अधिकारी बदलत असतो. जसे याच्या आधी जाधव सर होते, आता नवीन साहेब आहेत, त्यांना माहित नाही इथली स्थिती काय, इथं स्टे आहे की नाहीये. तुम्ही तुमचं काय चाललंय? नारायणगाव मध्ये तुम्हाला निवडून दिलं म्हणून तुम्ही दहशत करायला लागलेत. आणि ती दहशत आहे ना जास्त दिवस चालत नाही. तुम्हाला काय वाटतं 4 लोक घ्यायची, उभी करायची, पोलीस लोकांना फोन करायचं? आपली लोक आहेत, मदत कर. म्हणजे चुकीच्या लोकांना पण तुम्ही प्राधान्य देता. आणि जो खरं बोलतो त्याचा तुम्ही तोंड दाबता. गेल्या वेळेस बस स्टँडच्या तिथं पार्किंग वरनं विषय चालू होता, तेव्हा पोलीस अधिकाऱ्यावर तुम्ही दमदाटी करताय. का बरं? पोलीस चुकीचे नव्हते. पार्किंग, तुम्हाला एवढी जर वाहतूक कोंडी होतीये, मग तुम्ही हायवेला जे गाळे आहेत त्याच्यासमोर किती गाड्या लागतात बरं? किती गाड्या लागतात? त्यावेळेस तुम्ही का उभे राहिले? तुम्हाला वाहतूक कोंडी होते ना. तुम्ही म्हणता की या समोरच्या गाळ्यांचं म्हणजे ते जेव्हा इथे कमवतील तेव्हा त्यांची घरं चालतील, बरोबर? मग जर तुम्ही असं बोलताय ना, तुम्हाला जर एवढंच वाटतंय तर लोकांची व्यवस्था करा, दुसरीकडे जागा द्या. नसेल जमत जागा द्यायला तर तुमची 1 एकर जागा विका. 1 एकर जागा विका हायवेची आणि 20-20, 25-25 लाख रुपये द्या ना. मग तुम्हाला अजून मतं भेटतील. आज 35,000 झाले ना, उद्या 45,000 मतदारसंघ होईल तुमचा. तुम्ही काही करायची गरज नाही, मतं मागायची गरज नाही. तुमचं नाव चांगलं होईल. बाबूनी बघा आपल्याला 20 लाख रुपये दिले प्रत्येक गाळ्यावाल्याला. तुम्हाला एवढीच जर समाजसेवा करायची आहे ना, हे पॉलिटिक्स आहे ना माझ्यासमोर नका करू. मी गावाचं कल्याण करतोय, मी गावासमोर येतोय, मी समाजसेवा करतोय. अहो काय केली आहे समाजसेवा? जेव्हा कोराळे दादांचं राज्य होता तेव्हा तुम्ही त्यांच्यावर टीका करता. ते गेले तर तुम्ही जेव्हा या ग्रामपंचायतमध्ये बसले, तिथून या नारायणगावचा किती विकास झालाय? आपला नारायणगाव आदर्श गाव ठरला का? इथं तर फक्त गुंडागिरी आणि भाईगिरी आणि जो बोलेल त्याचा तोंड दाबणार. मग कोणी असो, बोरकर असो, बेनके असो, कोल्हे असो, तुमचे अर्धे पाटे असो किंवा खैरे असो, वाजगे असो, तुम्ही किती लोकांची तोंड दाबलीत हे मला माहित नाही. सगळ्याची उत्तरं आहेत माझ्याकडे. त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका का मला माहित नाहीये. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुम्ही प्रत्येक
कुणाचंही काम असेल ग्रामपंचायतमध्ये तर त्याला तुम्ही अडथळे निर्माण करता का? तर हा आपल्या विरोधातला आहे, हा आपल्या विरोधात बोलतो. यांनी आपल्याला वोट दिला नाही, याला आपल्याला वोट दिला तर याला आपण मदत करायची. ग्रामपंचायत तुमची आहे. कोण आहेत तुम्ही? तुम्ही आहेत कोण? तुम्हाला निवडून दिलेलं आहे. निवडून कोणाला दिलंय? शुभदाताईंना दिलंय. शुभदाताई सक्षम आहेत ना? का नाही त्या कधी कॅमेऱ्यासमोर बोलत? तुम्ही का बोलता? तुम्ही माझ्या मिस्टरांवर बोट उचलायच्या आधी मी का कुठली सदस्य किंवा मी कुठली आमदार किंवा खासदार नाहीये. मी प्रत्येक गोष्टीत उत्तर देतीये आणि ते तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही काय माझ्या पूनम हॉटेलचं तिथलं अतिक्रमण दाखवता? काय अतिक्रमण केलंय हो? पीसीसी केलं. जी जमीन पडीक खाली खड्डे होते त्याला प्लेन केलं. हा, कित्येक वेळा त्या खड्ड्यात गाडी आपटून तिथे ऍक्सिडेंट जाऊन लोक मेलीत. तेव्हा तुम्ही कुठं होते? जेव्हा तिथल्या लाईट बंद होतात तेव्हा तुमची ग्रामपंचायत कुठे असते? हा, तेव्हा तुम्ही ते लाईटी चालू करायला येता तेव्हा तुम्ही कुठे असता? तुम्ही काय समाजसेवाचं सांगताय मला? मला समाजसेवा शिकू नका. समाजसेवा काय असते ना हे आम्हाला माहितीये. किती जागोजागी अतिक्रमण आहे. हा, जर पीडब्ल्यूडी NHI वाल्यांना स्टे आहे कपिल हॉटेलची ही साईट माझ्या एनएच्या परमिशन मध्ये 30 मीटर इकडून आहे. आता एक 6 महिन्यापूर्वी त्यांनी पत्र्याचे शेड किती उभारलेत? तो कुठे आहे अतिक्रमण? तो नाही दिसत तुम्हाला अतिक्रमण? माझा हॉटेल झाकला, आम्ही काय बोललो? आम्ही काय बोललो का? नाही बोललो. तुम्ही इकडून पण अडवणार, पुढूनही अतिक्रमण करणार, दोन्ही साईडतून अतिक्रमण आणि परत म्हणणार तुम्ही तुमचा गेट आतमध्ये घ्या. का आतमध्ये घ्यायचा? माझा गेट 9.65 भरतोय, माझा 7/12 10.80चा आहे आणि सँक्शन आहे. तुम्ही काय म्हणता पार्किंग मध्ये बार आहे आणि हे काय? तुम्ही आम्हाला नका शिकू. आम्ही आमचं काय करायचंय ना आम्ही बरोबर करतो. आमचे दोन्ही हॉटेल सध्या बंद आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझं हॉटेल चालू होईल ना तेव्हा आम्ही बघतो ना. तुम्ही आहे ना पहिले लोकांच्या समस्या सोडवा, लोकांचे अतिक्रमण काढा. ज्या लोकांनी अतिक्रमण केलंय ना पीडब्ल्यूडीच्या जाग्यात त्यांना तुम्ही बढावा देताय. हा, आणि तुम्ही काय म्हणताय गाळेवाल्यांना असं बोला की आम्हाला पाकिट देत नाही. अरे कोण पाकिट देतंय? काय देतंय? 20 रुपये दिवसाला घ्या नाही तर 40 रुपये दिवसाला घ्या. माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही 20 रुपयांनी दिवसाला जागा घेता आणि इकडं आम्ही अख्खी माझे फ्लॅट धारक दिवस म्हणजे वर्षाची घरपट्टी भरता तेव्हा तुम्ही इथं गाडी कधी कचऱ्याची पाठवता? 2 दिवसातून 1 दिवसातून, कधी कधी तर गाडी येत नाही. 4 दिवस घरात कचरा साठवून ठेवायला लागतं. हा, आमच्या फ्लॅट धारकांना आम्ही घरपट्ट्या भरतो आणि जे 20 रुपये देतात गाळेधारक त्यांच्या तिथं तुम्ही सकाळी गाडी नेता, संध्याकाळी गाडी नेता का? तुमच्या तिथं ते जवळ आहे का? इथून लगेच गाडायची गाडी आणि हे करायचं, लगेच गाडी पाठवायची. म्हणजे तुम्ही गरीब लोकांचा असं दाखवता. मग ती गरीब कसे बोलू शकतात जर ते पीडब्ल्यूडीच्या जागेत अतिक्रमण करू शकतात तर? तुम्ही म्हणता ना स्टे ऑर्डर आहे, तर का अद्याप माझ्या समोर स्टे ऑर्डर आली नाहीये? प्रत्येक अधिकारी बदलतो. जाधव सर बदलले, भिसे सरांना अजून माहिती नाहीये, ते माहिती घेतील. तुम्ही त्यांना पत्र करताय. अरे आम्ही पत्र देतो ना पहिले समोरच्या ह्याच्यावर. आणि जर तुम्हाला ते समोरचे गाळे ठेवायचेत ना तर तुम्ही आमच्या इकडे नाही शिरायचं. तुम्हाला तुम्ही जे माणूस म्हटले की किंवा तुमच्यावर आरोप होतो महिला असल्याचा फायदा घेता, कपिल शेट्टीच्या नावावर प्रॉपर्टी आहे, त्यांनी याच्याऐवजी तुम्हीच पुढे जाता. बरं, मग ह्याचं उत्तर मला आता तुम्ही द्या. झेडपीचे सदस्य कोण झाले? तो त्यांच्या वाईफ झाल्यात ना, नेहाताई झाल्यात. नेहाताईंचा काल बर्थडे होता. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेहाताई. मला तुम्ही सांगा तुमची वाईफ का नाही पुढे आहेत बरं? निवडून आल्यापासून तुमची वाईफ कुठे आहे? का बरं कॅमेरा समोर बोलत नाही? का बरं बोलत नाही? जशी तुमची वाईफ बोलत नाही त्यात सदस्य झेडपीचे आहेत. माझे हस्बंड का सदस्य नाही आहेत झेडपीचे किंवा ग्रामपंचायतचे सदस्य नाही किंवा सरपंच नाहीये तुमच्या याला उत्तर द्यायला. मी एक सामान्य स्त्री आहे, मी तुमच्या याला उत्तर देणार. तुम्ही पोलीस लोकांना दमदाटी करता, हे आत्ताच्या आत्ता या साहेब, आत्ताच्या आत्ता या. का? सरपंच आहे म्हणून? उपसरपंच आहे म्हणून? सरपंचांचा तर कधी फोन नसतो, सरपंच तर कधी बोलत नाही. त्या बिचाऱ्या बाई शांत, त्यांच्याबद्दल आम्ही टीका करू शकत नाही कारण का तेही कधी आम्हाला त्रास दिला नाही. डॉक्टर शुभदा बाबू सुशिक्षित आहे, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही एक महिला म्हणून त्यांच्याकडे का जाता? स्वतः गेलो ना, वारंवार शुभदाताईंना फोन केलेत. तुम्ही सरपंच आहेत, इथं माझं काम गेल्या 6 महिन्यापासून रखडलंय. जर आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतला परमिशन दिली लेखी की
तुम्ही जशी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीत परत मला करून द्या. मग तुमचं इलेक्शन असो, जर तुमचे पाईपलाईन नव्हते ना तुमच्याकडे, तुम्ही म्हणता ना पाईप नव्हते, मग जर पाईप नव्हते आले तर आधीच कशाला 6 महिने खड्डे खणून ठेवायचे? तुम्ही विचार केला का येणाऱ्या जाणाऱ्यांना किती त्रास होतो, गाड्या किती आदळतात, आणि खड्डे पण काही छोटे मोठे नाही, मोठे मोठे पाईपलाईनचे खड्डे. मग गाडी तिकडून क्रॉस होईल का? कधी हा विचार केला का तुम्ही? तुम्ही आम्हाला सांगता पाईप नव्हते म्हणून काम थांबला. मग जर पाईप नव्हते तर पहिले पाईप आणायचे, मग काम चालू करायचं होतं. मग जर आता पाईप आले तरी तुम्ही म्हणता आमचं इकडे काम चालू आहे, तिकडचं होऊ दे, माणसं नाही. जर तुमच्याकडे माणसं नाही आहेत मग तुम्ही कामं चालू करू नका ना, पहिले माणसं बघा मग कामं चालू करा. तुम्ही काय करताय, अर्धवटच घेऊन पळत सुटलेत. आणि काय म्हणतात बरं, PWDची जागा कुणाची आहे? आमची ते पुणे मोटेलच्या समोरची जागा कोणाची आहे? PWDची. नॅशनल हायवेची. नॅशनल हायवेने आम्हाला मोबदला दिलाय का त्या जागेचा? 2025चा नकाशा आहे, कलेक्टरांचा आदेश होते संयुक्त मोजणी करा म्हणून. तो पुणे मोटेलचा गट पण आहे ना, याच नकाशात येतोय जो सुयोग साम्राज्यासाठी आम्ही मोजणी केली आहे. डिसेंबरची मोजणी आहे 2025ची. तुम्हाला मोर नंबर देते, तो नकाशा काढा आणि त्या नकाशामध्ये बघा, माझ्या नकाशामध्ये पूनमच्या समोरची जागा ही आमची आहे. आणि जर NHI वाल्यांनी आमची जागा घेतली असेल ना तर कुठलीही जागा, आता थोडक्यात हे प्रकल्प जे बाजूला, जर त्यांनी आम्हाला मोबदला दिला तर आमचा 7/12 त्यांच्या नावावर ट्रान्सफर झाला. ती म्हणजे आमच्या सविताताईंची जागा ॲक्वायर झाली, त्यांना पैसे मिळाले, आमचा 7/12 त्यांच्या नावाने गेला. कोणाच्या? प्रकल्पाच्या नावाने, बरोबर. मग जर आमची जागा भूसंपादन झाली तर आमचा 7/12 फुटेल ना, आमच्या 7/12वर येईल ना, नावं येतील ना, नोंदी होतील ना. जेव्हा आम्हाला मोबदला भेटल तेव्हा PWDचं राज्य किंवा NHIचं राज्य असेल आमच्या जागेत, तोपर्यंत आमच्या मालमत्तेमध्ये येऊन हुकुमशाही गाजवायची नाही. तुम्ही काय म्हणता बरं, जमिनीखाली 3 फूट खड्डा खणलं की ती जमीन तुमची म्हणजे सरकारची. अरे जमिनीला खड्डा का तुम्ही डायरेक्ट खालून खणणार आहेत का? त्या जमीन मालकाची परमिशन पाहिजे की नाही? जमीन मालकाची परमिशन घेत नाही आणि तुम्ही डायरेक्ट जमिनींना खड्डे मारता. अरे सर्वसामान्यांना कित्येक लोक आहेत नारायणगावमध्ये, तुम्ही तिथं JCP घेऊन जाणार, पोलीस बंदोबस्त घेऊन जाणार, ज्या लिगली परमिशन नसतील तरी तुम्ही त्यांच्या जागेत घुसलेले आहेत आणि त्यांच्यावर दमदाटी दहशत गाजवताय. तुम्ही 4 लोक गोळा करणार म्हणजे ती तुमचीच लोक, दुसरी कोणी नाही, जी तुम्हाला वोटिंग करतील, जे तुमच्या बाजूने आहेत, मग ते सदस्य असो नाही ते कोणी असो. मी काल एक प्रश्न बोलले, आमच्या खैऱ्यांच्यावरती जास्त तुम्हाला रोज आहे, खैऱ्यांच्या लोकांना तुम्हाला आवडत नाही वाटतं. तुम्ही ते जालेंदर दादा खैरे, लगेच कशाला त्याला न्यूज मध्ये घेऊन बसायचं होतं बरं? हो का? आमच्या खैऱ्यांना ना माहिती, हे असं जाऊन परत पुढे जाऊन पळटेल. बरोबर खैऱ्यांचा घेणार, फाटेंचा एक सदस्य घेणार, वाजगेंचा एक सदस्य घेणार, म्हणजे आपण बरोबर निवडून येतो. आता नाहीये, कधीतरी डोकं लावतो ना माणूस. वावळताईंना घेतल्या, डॉक्टर वावळताई, तुम्हाला आम्ही लेडीजचं सीट आहे, तुम्हाला आम्ही सरपंच करतो. अरे किती आशा देता. त्या ताई तर बिचार कधी कॅमेरा समोर येतानाही दिसल्या नाही, कधी मला दिसतही नाही त्या बाई बोलतायत. तुम्ही मोरा कसा आपण फिरवतो, म्हणजे बाबू पटे जे बोलतील ती पूर्व दिशा झाली आहे का नारायणगाव ग्रामपंचायत मध्ये? ग्रामपंचायत कुणाची आहे नक्की? बाबूची आहे का? नारायणगावकरांची आहे ना. मग हुकुमशाही कुणावर करायला चाललेत? कुणावर हुकुमशाही करतात? तुम्हाला खुर्चीत बसवलं म्हणजे काय तुम्ही काही कराल का? तुम्हाला काय सारखे लेटर द्यायचा अधिकार दिलाय का ग्रामपंचायतनी? भाऊसाहेब देतील ना लेटर. तुम्ही उपसरपंच आहेत ना, तुम्ही लेटर तयार करता, PWDला देता. अरे तुम्ही एखाद्यावर एक बोट उचलता ना तर 3 बोट आपल्याकडे असतात. आहे ना, आमच्या एनए ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे, सगळं डिटेल्स लिहिलेले आहेत. आणि त्या एनए ऑर्डर मध्ये हे पण मेन्शन आहे, TP प्लॅन सँक्शन प्रमाणे सगळे डिटेल. जर आम्हाला पार्किंग नसती मिळाली ना, पुढे समोर पार्किंग जर आज असती ना
तर आमचा हॉटेल आहे ना, आज पार्किंगमुळे अडथळे होत आहेत. पार्किंग नाहीये म्हणून. एवढूशा पार्किंग, एवढं भलं मोठं हॉटेल 11 गुंठ्यामध्ये, आणि त्याला पार्किंगच नाहीये. मग तेवढं, आता जर रोडचा सेंटर त्याच्यात लिहिलंय 30 मीटर सोडून हे करा, बरोबर, फ्रंट आणि बॅक काही मेजरमेंट आहेत, त्या एन ऑर्डर मध्ये नमूद आहेत, बरोबर. ते कुठे केलंय? कुठल्या बार केलंय? मग लायसन कसं भेटलं बरं आम्हाला? अरे असं कसं? पहिले चौकशी करा. कपिल हॉटेलला कुठल्याही गोष्टीच्या ना परमिशन लागतात, लायसनला पण. पार्किंग जेवढी पुढे आहे तेवढीच पार्किंग आहे. एक मिनिट, जरा स्टॉप करा, माझं बाळ उठलं, एकच मिनिट. तुम्ही म्हणताय पार्किंग, कपिलच्या पार्किंग मध्ये आम्ही बार टाकलं. सगळ्यात पहिले आमचं कपिल हॉटेल हा खूप जुना आहे, ठीक आहे. त्यावेळेस त्या बारचं लायसन कोणाच्या नावाने होतं? माझे सासरे, आज ते नाही आहेत, चंद्रकांत खैरे नावाने. त्याच्यानंतर ते लायसन ट्रान्सफर झालं माझ्या सासूबाईंच्या नावाने, लीलाताई, ठीक आहे, त्या माझ्या सासूबाई. आज त्या एक्सपायर झाल्या, बरोबर. मग आता जर एखादी व्यक्ती एक्सपायर झाली तर तो लायसन आम्हाला कंटिन्यू नाही करता येत. मग आम्ही परत नवीन सगळं तयार केलं. मग आम्ही खाली बार दाखवल्यावरतीच लायसन भेटलं ना. पहिले फर्स्ट फ्लोअरला बार दाखवलं आणि खाली बार ओपन केलं. म्हणजे वर तुम्ही म्हणताय बार पार्किंग मध्ये बार खोललं, तर मग जर बार पार्किंग मध्ये खोलले आम्ही, तर मग लायसन कशाला भेटलं असतं आम्हाला? कुठलीही व्यक्ती येऊन चेक करते, डायरेक्ट लायसन नाही देत. मग तुम्हाला सगळ्यांना, अख्ख्या नारायणगावकरांना बारचे लायसन भेटतील, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांनाही लायसन भेटतील. कशाला एवढी हे करायला पाहिजे? एन ऑर्डर काढा, टीपी प्लॅन काढा, पार्किंग दाखवा आणि फूड लायसन दाखवा आणि सगळंच दाखवा आणि एवढं स्वच्छता ठेवा आणि या सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्याच्या परमिशन आहे, सगळ्याची फाईल आहे. येऊन बसा, मी दाखवते. कपिल शेठच्या नावाने आत्ता बारचं लायसन आहे. त्याच्यामुळे पहिले कुणावर टीका करताना आहे ना, पहिले आपण किती पाण्यात आहोत ना ते चेक करा. मला तुम्ही ह्याची उत्तरं द्याल का बरं? ग्रामपंचायत मध्ये आज घरपट्ट्याचे पैसे किती गोळा होतात? तुमचं ऑडिट आहे का? तुम्ही कुणाला ऑडिट देताय? किती पैसे जमा झाले घरपट्टीचे? त्याच्यानंतर तुम्ही आजपर्यंत सत्तेत आल्यापासून तुम्ही किती टेंडर घेतले? तुमच्या जवळच्या लोकांना किती टेंडर दिले? ह्याची उत्तरं देता मला. मी जर खोलात गेली ना तर पूर्णपणे खोलात जाणार. आणि तुम्ही मला आहे ना असं, आम्ही पण निसर्षे काय धमकू नका. आता तुम्ही असं केलं ना, मग आम्ही आता असं करणार. जे काल बोलत होते, आमच्याकडे पण काय काय आहे सांगायला, मग तुम्ही घेऊन या. मी प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यासाठी इथं आहे, सक्षम आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि ग्रामपंचायतची घरपट्टी किती जमा होते, तुम्ही किती टेंडर घेतले, तुम्ही टेंडर मध्ये वाळूची गाडी एक पडले तर तिथं 4 गाड्या का दाखवल्या, सिमेंटची एक पोतं झाले ते 100 रुपयाचं असेल किंवा 200 रुपयाचं असेल, तिथं तुम्ही 700 रुपये का दाखवले? हे माहितीच्या अधिकारी झाली जर मी काढलं ना सगळं, तर तुमचं पितळ उघडं करेल डायरेक्ट. त्याच्यामुळे माझ्यावर बोट उचलायचे ना, तर मग आता उचला. मी पण समक्ष तुमच्या तोंडावरती उत्तर देणार. आणि जर तुम्हाला असं मी बाईट दिली का तुम्ही देणार, तुम्ही बाईट दिलं का मी द्यायचं, त्याच्यापेक्षा समोरासमोर होऊन जाऊन दे ना एकदाच. तुम्ही समोर बसा, मी समोर बसते, कागदपत्र घेऊन. पण पहिले सगळे आता कागदपत्र मी काढणार, सगळी माहिती काढणार. कुठले टेंडर, कुठले रस्ते, या जी खोडद रोडला जो रोड झालेला आहे, पुरावे असल्याशिवाय आम्ही बोलतो का? प्रत्येक गोष्टीचे पुरावे 2 दिवसात घेतलेले आहेत आम्ही. असेच बसून एवढं डिटेलमध्ये मी आजपर्यंत गेली का? मी फक्त आजपर्यंत माझ्या जागे रिलेटेड भांडत आली. मग PWD असो, NHIL असो, माझ्या फक्त जागे रिलेटेड भांडत होती. सगळे आहेत. अर्जात हे क्लिअर म्हटलेली आहे, बाबू पटेलनी माझं नाव घ्यायचा संबंध काय? तुम्ही माझं नाव घेताना एका महिलेचा नाव बदनाम करायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला होता? कनिका खैरे सगळीकडे अतिक्रमण करते, पूनम हॉटेलचं तिथं अतिक्रमण आहे.
तुम्ही बघितलं का हो, याला अतिक्रमण नाही म्हणत. बिल्डिंगवर बिल्डिंग थर जर चढवले असतील ना, त्याला अतिक्रमण म्हणतात. मग अख्ख्या नारायणगावमध्ये पत्र्याचे शेड किती झाले? तो किती आहेत पत्र्याचे शेड? मग तो अतिक्रमण नाही का? याचं उत्तर द्याल का तुम्ही? जेव्हा वीट बांधकाम करेल ना मी, माझ्या पूनम हॉटेलच्या समोर मी पत्रा टाकलाय. आणि पूर्वीच्या लोकांना विचारा ना तुम्ही, पूनमचा जो आम्ही आज पूनमला पण पुढे बसायची व्यवस्था केली आहे, तर पूर्वी गार्डन मध्ये बसत होते का बिल्डिंग मध्ये बसत होते? एक साईडला पार्किंग मध्ये, माझ्याकडे फोटो आहेत सगळे, एक साईडला पार्किंगला गाड्या लागायच्या आणि एक साईडला लोक जेवायला बसायचे. त्यावेळेस आमच्या पूनम हॉटेलला मी ऐकलं समोसा खूप फेमस होता. समोसा घेण्यासाठी लोक यायचे, जेवणसाठी यायचं. आमच्या तालुक्यातलं पहिलेच, आपल्या तालुक्यातलं हॉटेल हे पूनम पहिलंच ना. हा, माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे आहेत ना पुरावे आहेत, नकाशे आहेत, सँक्शन आहेत, एन ऑर्डर आहेत, फेरफार आहे, सातबारा आहे. जर माझी जागा भूस एवढे दिवस तुमचं दोन्ही हॉटेल बंद काय? नाही, मला माझी जमीन पहिले काढायच्यात ना. मी कशाला त्या हॉटेलमध्ये माझा वेळ वाया घालवत जाऊ? मला तेवढा वेळ नाहीये. माझे हॉटेल मी चालू करेल. माझ्या मिस्टरांना जेव्हा कोर्ट कचेऱ्या जेव्हा मागं लागतात ना, आपल्या जेव्हा जागा जमिनी काढायच्या असतात ना, तर आम्ही पहिले काय कशाला प्राधान्य देणार माहितीये का? आमच्या जमिनींना. जर आमच्या जमिनी बळकवल्यात, माझ्या सासूबाई आजारी होत्या, नव्हत्या एवढ्या पळू शकत, पळायचं तेवढं त्या पळाल्या, नंतर नव्हतं होत त्यांना. कॅन्सर पेशंट जास्त नाही ना पळू शकत, जेवढं त्यांच्या परीने झालं त्यांच्या परीने त्यांनी केलं. आता ते जर बेडवर झोपले आणि लोकांनी जर त्यांच्या जागा लुबाडल्या असतील, तर मग ते पहिले आम्ही ते काढणार ना. आम्ही हॉटेल कशाला चालवत बसू? हॉटेल चालवण्यापेक्षा आज माझ्या करोडाच्या जमीन निघालेल्या आहेत. आज मला 2-2, 3-3 कोटीच्या ऑफर काय येतात की एवढे घ्या जमिनीचे पैसे. का बरं? माझी जमीन आहे म्हणून ना. विनाकारण कोण लढत नाही. आज माझी जमीन आहे म्हणून भांडते. मला कुणाला त्रास नाही द्यायचा, पण त्रास तुम्ही आता एका महिलेला देताय ना. मग एक महिला आज ग्रामपंचायतवर टीका करते, मग मी ग्रामपंचायतवर टीका केली ना, मग बाबू पाटे आलेत ना बोलायला, मग कपिल शेठ पाहिजे तर तुम्ही तुमची वाईफ आणून बसवा, ते तर सदस्य आहेत, मग ते देतील ना मला प्रत्युत्तर. बसू ना आमने सामने, होऊन जाऊन दे ना एकदा राडा, जे व्हायचं ते होऊन जाऊन दे. पण मला खोडद रोडला किती सिमेंट लागला, कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिला, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्ही चांगला सिमेंट यूज केलाय का, तुमची कच कुठली आहे, तुमचा डबर कसा आहे, तुमचा बांधकाम कसं आहे, तुमचा रस्ता किती दिवस टिकणार आहे, हे सगळ्यात जाणार. मग मी सगळ्या खोलात मी जाणार. तुम्ही सरपंच नाही आहेत, सरपंच दुसरी व्यक्ती आहे, शुभदाताई आहेत, त्या येतील समोर, त्यांनी मला उत्तर द्यावे, तुम्ही नाही. तुम्ही उपसरपंच आहेत ना, म्हणजे ग्रामपंचायतमध्ये भाऊसाहेबांना पण उडवलं, शुभदाताईंना पण उडवलं, आणि उत्तर द्यायला कोण आले बरं बघा? मग माझ्या मिस्टरांची तुम्हाला गरज आहे तर तुम्ही तुमची वाईफ आणा, त्या तर सदस्य आहेत, त्यांना तर पहिले उत्तर द्यायला पाहिजे. मग त्या कुठे आहेत? वोटिंग झाल्यापासून, निवडून आल्यापासून ताई कुठे आहेत? आहे का याचं उत्तर तुमच्याकडे? दाखवा ना मला कुठल्या तरी व्हिडिओमध्ये दाखवा. भाऊसाहेबांना मी एक आव्हान केलं आज, तुम्ही जर एका महिलेला जास्ती त्रास दिला ना, तर इथं मी माझी मुलं बिलं घेऊन बसणार मांडी घालून, आणि जे काही होईल त्याचे जबाबदार तुम्ही सगळे असणार. हे मी भाऊसाहेबांना नाही, ज्यांनी काल माझ्या विरोधात बोलले नाही, आता त्याच्यासाठी इशारा काफी आहे. माझ्या विरोधात बोलायच्या आधी आहे ना, आपल्याकडे 3 बोटं आहेत. आपण एका महिलेचं नाव खराब करताना ना 10 वेळा विचार करायचा. तू माझ्या फ्लॅट धारकांना मदत केली, मी एक गोष्ट ते बोलले, कपिल शेठ बोलले की ग्रामपंचायतची पाईपलाईन उकडून काढेल. अर्धवट बातम्या देण्यापेक्षा पूर्ण बातम्या द्या ना तुम्ही. मला समोर बसवा ना, मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देते. मी बाहेर देशात होती, माझ्या सोसायटीत झाली नाहीये, पण माझ्या फ्लॅट धारकाने एखादीने कोणीतरी फोन लावून सांगितलं की कनिका मॅडम नाही घेत, त्या बाहेर गावी गेल्यात. मग मी जेव्हा बाहेर देशात पोचली, त्याच्या दुसऱ्या दिवशी कशाला काम करायचं चालू माझ्या जागेत येऊन? मी नाहीये ना तिथे. मग मी तुम्हाला काय बोललेली, आणि माझे मिस्टर पण काय बोलले, आम्हाला पहिले तिथे येऊ दे, आमची परमिशन घ्या, आणि मग तुम्ही ग्रामपंचायतचं पाण्याचं काम चालू करा. बरोबर आहे? ज्या मालकाचा 7/12 असेल तर त्या मालकाची तुम्ही परमिशन घेणे बंधनकारक आहे, हाच नियम आहे. तुम्हाला पाण्याची घरपट्टी द्यायची ना, किंवा पाईपलाईन द्यायची ना,
फ्लॅट धारकाच्या नावावर माझा 7/12 नाही झालेला आहे, नाही की सोसायटी रजिस्टर झाली आहे, की नाही की कन्व्हेन्स डीड झालेला आहे. आज तुम्ही काय म्हणताय, वडाच्या झाडाखाली यांनी पत्र्याचे गाळे बांधले. बरं बाबा, आम्ही बांधले. बरं, NHI लोक का नाही काढू शकले हे गाळे? आम्ही त्यांचा जागा सोडून बांधले. बरं, का बांधले? 2010ला राजेश यशवंत इंदोरे यांना आम्ही जागा डेव्हलपला दिली आहे. आज 2026 चालू आहे. कुठे आहे माझा डांबरी रोड? कुठे आहे माझं मंदिर? कुठे आहे माझा कंपाऊंड? कुठे 12,000 स्क्वेअर फीटचा मॉल, जिथे जिम आहे, अम्युनिटी प्लॉट आहे, कंपाऊंड कुठे आहेत? त्याच्यासाठी तुम्ही आले का? त्याला विचारलं का जाप का हो तुम्ही त्या कनिकाताईंची जागा डेव्हलपला घेतलीये, तुम्ही का नाही केलं बरं? आज आम्ही गाळे बांधले तर तुम्हाला त्रास झालं. मग आज जेव्हा मी 2010 पासून आज 2026 आला, आम्ही जेव्हा संघर्ष करतोय, आमची जागा तू डेव्हलपला घेतलीये, 2015 पर्यंतचा जर तुझा करार आहे, तर तू का नाही डेव्हलप केलं? आज तू काय म्हणतोय? बिल्डर काय म्हणतो, माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे पैसे नाही. मग तुझ्याकडे पैसे नाही तर मग तू फक्त फ्लॅट बांधले आणि ते विकले. मग ज्यावेळेस खऱ्या अर्थाने डांबरी रोडचे तुला पैसे भेटणार नाही, मंदिराचे पैसे भेटणार नाही, गार्डनचे पैसे भेटणार नाही, कंपाऊंडचे पैसे भेटणार नाही, तिथं आपल्याला खर्च आहे. आता त्या खर्चामधून आपल्याला इन्कम काहीच नाहीये. जर आपल्याला तिथे इन्कम नाही तर आपण कशाला तिथे इन्व्हेस्टमेंट करायची? हा, छोट्या बारीकीने जर विचार केला ना, सगळ्या गोष्टींचे उत्तर तुम्हाला भेटतील. कनिकाताई अशा विनाकारण चिडत नाही. जर आमची आज प्राईम प्रॉपर्टी आहे, आज आमच्या विग्नर संकुलचं नाव मोठं व्हायला पाहिजे होतं. मी बिल्डरशी मांडतीये, आमच्या फ्लॅट धारकांना वेडा बनवतोय तो. पहिले सोसायटी रजिस्टर होऊ दे, मग एकाला अध्यक्ष बनवतो, एकाला अध्यक्ष बनवलं की आपण आपलं अंग काढून घेऊन बाजूला व्हायचं. मग हे यांचं लढत बसतील, जागा मालक आणि सोसायटीचा अध्यक्ष. कुठल्या सोसायटीत बघितलंय का बिल्डरच अध्यक्ष झालाय? बघितलंय? नाही बघितलेलं आहे. आणि ह्या गोष्टी ज्या चालल्यात ना सराईसरपणे, म्हणजे जो आमच्या विरोधात असेल त्याला तुम्ही पकडता. म्हणजे तो राजेश यशवंत इंदोरे असो किंवा आमच्या घरातले असो, आमच्या घरातले तुम्हाला माहितीच असतील त्यांचे. कुठली? त्याचं कम्प्लिशन पण नाहीये. तुम्ही म्हणताय ना त्याची ऑर्डर मिळाली काढायची, ती ऑर्डर कशी मिळाली तुम्हाला माहितीये का? मला माहितीये. कुठं पाकिट गेलं मला माहित नाही का? मग बरं का गेले बरं ते सबमिस? कुठे ते तहसीलदार आता सक्तीच्या याच्यावर कसे गेले? किती तुम्ही प्रकरण केलेत आम्हाला माहित नाही. ही ऑर्डर कशी पास झाली आणि त्या ऑर्डरवर आता काय चालू हे तुम्हाला माहितीये का? विनाकारण आपलं तोंड वाजवायचं आणि चालत सुटायचं. हा, तुम्हाला माहितीये का? तुम्ही पहिले कल्पना घेता का कुठल्या गोष्टीची? नुसतं तुम्ही मला काय धमकवता का? माझ्या गाळ्यांचं, माझ्या पूनम हॉटेलचं, माझ्या कपिल हॉटेलच्या पार्किंगचं? धमकू नका, उत्तराला उत्तर देणार मी. ठीक आहे, वेळ आल्यावरती आडवी होणार. तुम्ही गव्हर्नमेंट, पोलीस प्रशासनची धमकी देता का? आणि जर पोलीस प्रशासन येत आहे ना, तर पोलीस प्रशासनने पूर्ण सगळ्या संमती लागतात पोलीस प्रशासनला पण. पोलीस प्रशासन सरपंच आहे, उपसरपंच, म्हणून उपसरपंचच्या बाबत लगेच सरपंचानी फोन केला की तुम्ही लगेच त्यांच्या बाजूने येणार का? मग सर्वसामान्याला नाही द्याल का तुम्ही? गरीब लोक नाही बोलू शकत ना, पण कनिका खैरे बोलणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बोलणार, बोलत राहणार. आज टीका तुम्ही माझ्या बाबत केली ना, आज मी तुमच्या ग्रामपंचायतच्या बाबत टीका केली आहे. मग तुम्ही मला उत्तर द्या ना, किती कुठं किती पैसे लागलेले आहेत? तुम्ही तुमच्याच लोकांना बरे टेंडर देता, कुठे आहेत मग बाकीचे? काही पाटे तुमच्यावर नाराज आहेत, सगळे पाटे तुमच्या बरोबर आहेत असं वाटतं का तुम्हाला? आहेत का सगळे आमचे खैरे तुमच्या बाजूने आहेत का हो? का एकच खैरेंना का दाखवलं? का आमच्या संतोष नानांचं नाव घेताय? सगळे खैरे दाखवा की उभे करून तुमच्या मागे. आहेत का? आमच्या प्रत्येक खैऱ्यांना तुम्ही त्रास देताय, वाजगेंना पण देताय, कोराळ्यांना पण देताय. अरे आमदार, माझे आमदार बेनके आहेत, त्यांना पण तुम्ही त्रास देता. हा, राजूताई, त्यांना पण तुम्ही त्रास देता. आणि जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा तुम्ही किती गोड बोलता, पार पोटामध्ये घुसता. आम्ही लोकांच्यासाठी काही पण करू. मग लोकांसाठी जर तुम्हाला एवढं करायचे तर तुमच्या हायवेची जागा विका. त्यांचे पप्पा किती चांगले आहेत बरं, बाबू पटेंची. आज ते स्वामी भक्त आहेत, मी पण स्वामी भक्त आहे. माझ्या मागे स्वामी सक्षम आहेत. माझ्या स्वामींना माहिती आहे मी जर चुकीचे असेल ना ते मला अद्दल नक्की घडवतील. कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे आणि कोण
ग्रामपंचायतच्या जागेत खुर्चीत बसून हुकुमशाही, आणि तुम्ही काय पब्लिकला काय वेडं समजलं का? जर ती पब्लिक तुम्हाला निवडून देते ना, तर ती पब्लिक तुम्हाला कधी ना वेळ आल्यावर पाडू पण शकते. एवढा माच करू नका, एवढा माच. तुम्ही काय म्हणता, PWD चे लोक नालायक, अधिकारी लोकांना तुम्ही आज नालायक ठरवता. स्वतः उपसरपंच PWDच्या लोकांना नालायक बोलता, बरोबर? ती PWD ची जागा तर स्वतःची आहे, तुम्ही त्याच्यावर अतिक्रमण केलंय. आणि तुम्ही बाबू पाटे जेव्हा बोलतोय गाळ्या धारकांना, तुम्ही बोला आम्हाला पाकिट नाही भेटत. अरे आतल्या गोष्टी का सगळ्या कुणाला माहिती असतात का? आहे ना, पण नालायक हा शब्द आहे ना. आज जर तुम्ही मला सांगा नालायक शब्द एका अधिकाऱ्याला वापरणं हे चुकीचं आहे. माझ्यावर बोट उचललंय ना, माझा आज पोलीस स्टेशननी जर गुन्हा दाखल नाही केला तर मी पोलीस स्टेशनचं पण ऐकणार नाही, मी वरती जाणार. मला पोलीस स्टेशननी एका महिलेचं नाव बदनाम करायच्या आधी तुम्ही 10 वेळा विचार करायचा होता. तुम्हाला माझा नाव घ्यायचा अधिकार नव्हता. एखादा पुरुष पण नाही हो, महिलेचं तुम्ही डायरेक्ट नाव घेताय. मग घेतलंय ना, मग आता पोलिसांचं काम आहे माझ्या अर्जावर कारवाई करा. भाऊसाहेबांचं काम आहे माझ्या अर्जावर कारवाई करा. PWDचं काम आहे एवढे पेपर, एवढे सँक्शन्स मला दाखवा. BDO सरांचं काम आहे ग्रामपंचायतला प्रश्न करा. तुम्ही एका महिलेला एवढं ट्रोल केलंय ना, मग हे सगळेचे पेपर दाखवा. तुम्ही गाव मिटिंग ठरवून, गाव मिटिंग घडून, म्हणजे गावात मिटिंग ठेवता. तुम्ही म्हणतात त्यांनी यायचं होतं मिटिंगला. अरे कनिका खैरेला तुम्ही सांगून दिलं नाही. मीटिंग झाल्यावर कनिकाताईंना कळलं, आणि जेव्हा मीटिंग संपली तेव्हा आम्ही तिथं पोहोचलो, आणि तो पण अर्ज घेऊन पोहोचलो होतो वकिलामार्फत. असेच नव्हते आलो, कागद घेऊनच येतो. तुम्ही आमचं काढण्यापेक्षा आहे ना, आता एक बोट माझ्यावर उचललंय ना, तर 3 बोट तुमच्याकडे येत आता. आणि जे बाबू पाटे प्रत्येक नारायणगावच्या गरीब लोकाला जर त्रास देत असेल तर आता त्याच्यासाठी कनिका खैरे सक्षम आहेत. मग ते जेवढ्या लोकांचे मी आज आडनाव घेतलेत ना, त्यांच्या बाजूनी ते जरी पुढे ना आले तरी मी त्यांच्या बाजूनी लढणार. मला युनिटी नाही पाहिजे, मला कुणाची गरज नाही. मी एकटी सक्षम आहे. आणि माझ्यावर जर काय वार झाला, माझ्यावर काय हल्ला झाला, माझ्यावर काय जर तुम्ही बोट उचलली आणि माझं जर काय त्याच्यात थोडंही नुकसान झालं, माझ्या थोडं शरीराला बोट लागलं, तर त्याचा पूर्ण जबाबदार बाबू भाऊ असतील. कोण असतील? बाबू भाऊ. हे मी तुम्हाला आज जाहीर सांगते. माझं नाव बदनाम करायचं नाही, आणि जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर मी शांत बसणार नाही. आज माझा अर्ज दिलेला आहे, त्याच्यावर लगेच ताबडतोब तुम्ही ऍक्शन घेणं गरजेचं आहे. का उपसरपंच आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार नाही का? जर तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार नसेल तर तुम्ही आम्हाला लेखी म्हणणं द्या. आता तुमच्याकडे व्हिडिओ आहे, व्हिडिओ सगळ्यांच्या माध्यमांच्या समोर आलेली आहे बाबू भाऊची. मग बाबू भाऊची व्हिडिओ आलेली आहे ना, मग तुम्ही आता त्याच्यावर कारवाई करा. नसेल करायचं तर पोलिसांनी मला लेखी द्यायचं, मी SP साहेबांकडे जाईल. SP साहेबांनी नाही केलं तर मी त्याच्यावरती जाईल. त्यांनी नाही केलं तर मी मंत्रालयात जाईल, पण मी जाणार. काही हा वाद जो आहे हा रस्त्याच्या संदर्भातला आहे, अतिक्रमणाच्या संदर्भातला आहे. गावातनं जाणारा जुन्नर रोड हा प्रमुख रस्ता आहे, रहदारी भरपूर आहे, पर्यटन स्थळाकडे जाणारा रस्ता आहे. थोडीशी तडजोड होऊन वाहतुकीची फार मोठी कोंडी होते, सामान्य माणसांना नाहक त्रास होतो. या सगळ्यातनं थोडीशी कुठेतरी समजदारीची भूमिका सगळ्यांनीच ठेवली. सामान्य माणसाचा कुठेतरी विचार होणार आहे. बरोबर बोलताय तुम्ही. आम्हाला समोरच्या गाळ्यावाल्यांचा त्रास नव्हता. आम्हाला माहिती आहे ना ते अतिक्रमण आहे, मग आम्ही इतके दिवस गप्प होतो ना. मग बोट कोणी केला? बाबू भाऊंनी काय केलं, 2 दिवसापूर्वी PWDला पत्र दिलं. हे गेटचं काम चालू आहे, इथे जरा बघा. हे PWDला तुम्ही पत्र दिलंय ना, मग बाबू भाऊनी हे समोरच्या गाळ्यांचं का नाही पत्र दिलं बरं? माझ्या आजूबाजूचे अतिक्रमण आहेत त्याचे पत्र नाही दिले. माझाच गेट का? एका महिलेलाच टार्गेट का? जर तुमचा अतिक्रमणचा विषय चालू आहे ना, मग तुम्ही अतिक्रमण बाबत बोलायचं. मग कुणाच्या बारमध्ये, कुणाच्या पार्किंगमध्ये बार बांधलंय आणि काय चाललंय, तुम्ही बोट उचलला ना, मग आता मी बोट नाही उचलायचं? हा पार्किंगचा विषय होता ना. आणि जर वाहतूक कोंडी होते तर सिंपल आहे, तुम्ही त्यांचे गाळे काढा,
नसल काढायचं, त्यांच्या पोटावर पाणी नसल तुम्हाला द्यायचं, तर फुटपाथ क्लिअर करा. फुटपाथ क्लिअर केल्यावरती त्यांचे गाळे तिथंच राहून द्या, आमचा गेटही तिथंच राहील. तुम्ही आमच्या गेटवर आले तर हे गाळे काढावे लागतील. तुम्ही आमच्या गेटकडे येताय ना, मग तुम्ही हे गाळे काढा. बरोबर आहे. न्याय समान पाहिजे. तुम्ही न्याय चुकीचा देताय. तुम्ही ह्या लोकांना मदत करताय आणि एका महिलेला टार्गेट करताय. बाकी लोक समोर नाही येणार, कारण का त्यांचं काय माहितीये का, तोंडासमोर गोड गोड बोलायचं आणि कनिका मॅडमला नंतर फोन लावायचं. हा, हे मला नका दाखवू. गावासाठी तडजोड करणार नाही. तडजोड करणार ना, सिंपल आहे. का करणार नाही? मी आज त्या समोरच्या गाळ्यावाल्यांसाठी पण उभी राहणार ना. पण तुम्ही माझ्या गेटवर का बोट उचलता बरं? तुम्ही माझ्या गेटवर बोट उचलता ना, मग ते गाळे हटवा. आणि जर तुम्हाला माझं गेट आहे तशा परिस्थितीत पाहिजे, माझ्या गेटचा का एवढा अडथळा नाहीये, एवढा अडथळा नाही. इथं लाल पेटी आहे MSCBची. ती MSCB मुळे तुम्ही इथं काही फुटपाथच बनवणार आहे ना, मग तो फुटपाथ बनवा ना. फुटपाथ बनवा आणि ते गाळेही राहू दे. तुम्हाला त्यांच्या पोटावर लात नाही मारायची ना, मग नका मारू. आणि मग जर तुम्ही माझ्या गेटला बोट उचलता तर मी सगळीकडे बोट उचलणार. मी अख्ख्या नारायणगावमध्ये जेवढं ग्रामपंचायतचं जेवढं अतिक्रमण आहे त्याच्यावर मी सगळीकडे बोट उचलणार, सगळीकडेच. आता तुम्ही माझ्या बोटावर अतिक्रमण करताय ना, माझं अतिक्रमण माझ्या या गाळ्याचा सातबारा आहे. मी माझ्या बिल्डरला 99 गुंठे दिले, त्याचं सँक्शन आहे. एनए ऑर्डर 99 गुंठ्याची, 132ची एनए ऑर्डर आहे. टीपी प्लॅन सँक्शन 99 गुंठ्याचं आहे. उर्वरित जागा माझ्या ताब्यात आहे. तुम्ही सगळं आता सिद्ध करा. मग जर तुम्ही अतिक्रमणची स्पर्धा बोलताय ना, आता तुम्ही काय बोलले, ते बाबू भाऊ काय बोलले की कनिका खैरेंनी पार्किंग मध्ये बार बांधलाय ना. कोणी केली उंगली? त्यांनी केली ना, त्यांनीच केली ना. मग आता प्रत्युत्तर नको का द्यायला त्यांना? मला मग मी देते ना. माझे मिस्टर पाहिजेत का तुम्हाला बोलायला? मग तुमची वाईफ आणा. तुम्ही सरपंचांना उभं करा. सरपंच कुठे आहेत? सरपंचांना बसवा, भाऊसाहेबांना बसवा. तुम्ही आम्हाला बंधनकारक आहेत उत्तर देण्यासाठी. कनिका खैरे नाहीये तुम्हाला बंधनकारक की तुम्हाला मी उत्तर देईल. मी एक महिला आहे, तुम्हाला मला उत्तर द्यायचंय. मी तुम्हाला उत्तर देणारी कोण? तुम्ही माझ्याकडून कशाला उत्तर मागताय? तुम्ही खुर्चीवर बसता का खुर्च्या गरम करण्यासाठी आहेत? लोकांचे जर प्रश्नच सुटत नसतील, ग्रामपंचायत मध्ये गेले तर 10 वेळा राऊंड मारायला लागतात एका कामासाठी. हा, ग्रामपंचायतचा स्टाफ चांगला आहे हे मी मान्य करते, पण ग्रामपंचायतचे मेन सूत्रधार आहेत ना, ते बिलकुल चांगले नाही आहेत. मी भाऊसाहेबांवर पण नाही टीका केली होती. मी सिंपल विचारलं होतं, माझ्या पुणे हॉटेलच्या तिथं तुम्ही 6 महिन्यापासून काम केलं, ते का नाही केलं? मग तुम्ही माझं अतिक्रमण काढतात, आता मी सगळंच काढणार. मला सगळ्याच माहितीच्या अधिकारी खाली सगळे पेपर पाहिजेत आता. आणि मी तहसीलदार साहेबांना पण आता सांगेल की 40 वर्षापूर्वी वोटिंग किती होती आणि आता वोटिंग किती आहे हे क्रॉस चेक करा. आता मी एक गोष्ट सांगून जाते, मला गाळ्यावाल्यांना त्रास द्यायचा नाहीये. जर तुम्ही माझ्या गेटवर आले, मी तर लिगली आहे, मला माहिती आहे, पण तुम्ही लिगली नाही आहेत. माझ्या गेटवर आले तर मी तुमच्या गाळ्यांचं उचणार, कारण का तिथं कुठली स्टे ऑर्डर नाहीये हे मला माहिती आहे. तुम्ही लोकांची दिशाभूल करा, तिथं कुठली केस उभीच राहू शकत नाही, ती PWDची जागा आहे. त्याच्यामुळे गाळ्याधारकांना एकच सांगणं आहे की माझ्या गेटवर आले की मी समोर बोट उचलणार. त्याच्यापेक्षा सिंपल आहे, पुढचा तुमचा कट्टा आहे तो काढा, जागा मोकळी होईल. रोड जेवढा करायचे तेवढं तुम्ही करा. माझ्या गेटला तुम्ही फुटपाथ जोडणार आहे तेवढा तुम्ही जोडा. तशी तिथं लालपेटी आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुमचाही बिझनेस व्यवस्थित चालेल, माझाही तुम्हाला त्रास होणार नाही. विषय क्लोज. आणि जे मोठे वाहतूक आहे, तर आता कोल्हेमाळ रोड केलेला आहे ना, मग कोल्हेमाळ रोडला नारायणगावच्या सरपंचबाईंनी प्रत्येक नारायणगावच्या लोकांसाठी एक मोठा सिम्बॉल द्यायचा गाड्यांसाठी, नारायणगावची गाडी आहे. यांनी वाहतूक नारायणगाव मधून करा. मग रिक्षा असो, 4 व्हीलर असो, टॅक्सी असो, आणि बाकीच्या ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या तुम्ही इकडून वळवा. जे आता सँक्शन झालंय, आता पुरंदरच्या रोडमुळे तर काम थांबलंय, पण त्याच एखादे पैसे मिळाले की ते इथलं काम चालू होईल रोडचं. मग तुम्ही त्या गाड्या वळवा ना इकडून. कशाला मग तुम्ही नारायणगाव बस स्टँडच्या तिथून कशाला आतमधून गाड्या घालायला पाहिजे? जरी तो ओरिजिनल रोड आहे, पण आता त्याला दुसरं पॅरलल रोड केलाय ना. हा, मग तुम्ही इकडे करा. आणि आता आम्ही आमची जागाही दिलेली आहे, आम्हाला आमचा मोबदला व्यवस्थित भेटला का आम्ही सही करू. आमचा मोबदला नाही नीट भेटलं तर थांबल काम, भेटलं तर करणार. प्रत्येकाला शासन जर कर घेतीये तर आमचा पण आमच्या जमिनीचा मोबदला पाहिजे ना. तर आम्ही एक पैशासाठी नाही करत, पण जर तुम्ही बोलता तर आम्ही त्याच्यावर टीका करतोय. ठीक आहे, धन्यवाद. कुठल्या गाळ्याधारकांनी
की मी बोलले का ते बोलणार, ते बोलले का मी बोलणार. बातमीदाराची जोखीम आहे. बातमी एकतर्फी दाखवायची नसते. मी आता जे आरोप केलेले आहेत त्याच्यावर आम्ही बाबू पाटेंचं म्हणणं घेणारच. मग तुम्ही बातमी एकतर्फी होत मग नाही. तुम्ही जेव्हा जर हिंमत असेल तुम्ही दोघं समोर या. येणार ना कनिका खैरे दोघं ठरवा. कनिका खैरे बातमीदारांना असं म्हणू शकत नाही. कनिका एक मिनिट मला बोलू द्या. हो कनिका खैरे आहे ना, कनिका खैरे आहे ना, कालही नाही बोलली आहे आणि आजही नाही बोलली, असं नाही झालं ना. कनिका खैरे कालही होती. फार मी सुयोग साम्राज्याच्या बाबतीत पण समोर येते, माझी बसायची तयारी असते. सरपंचाच्या बाबतीत सरपंच नाही, सॉरी, सरपंच चुकून नाव येतोय मला, उपसरपंचाच्या बाबतीत बोलायचंय. जर तुमची तयारी आहे ना तर माझी तयारी आहे, पण त्याच्या आधी सगळे कागदपत्र मला गोळा करू द्या, मग आपण आमने सामने डिबेट करूया आणि मी समोर प्रत्येकाला उत्तर देणार. हे सारखं तुम्ही माझ्याकडून जाणार, बाईट घेणार, मग ते काय बोलणार, मग मी बाईट टाकणार. त्याच्यापेक्षा आमने जॉब आहे. तुमचा जॉब आहे ना, मग तुम्ही आमने सामने विचारा ना. मग तुम्ही पण मी प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला तुम्ही दोघं एकत्र या. मग या तुमचा काय दोष आहे? मग मी बोलते ना, दोघं ठरवा. नाही मी बोलते ना, मी समोर बसायला तयार आहे. मला कागद कधी गोळावायचे तोपर्यंत आम्ही बातमी थांबवायची का? नाही तुम्ही बातमी करा ना. मग तुम्ही तुमचं म्हणणं आम्हाला घ्यावंच लागेल. मग त्याच्यानंतर परत दोघांना बसवा. सांगा मुहूर्त कधी बसायचं. आमचे पेपर क्लिअर झाले. आम्हाला माहितीच्या अधिकारी सगळे पेपर काढायचे आहेत. मी ग्रामपंचायतवर ज्या टीका केलेल्या आहेत मला त्याचे सगळे पेपर बघायचे आहेत. मला लॉयर मार्फत ते सगळं, मला फार CN मार्फत ते सगळं टॅली करायचं आहे. त्याला वेळ जाणार आहे. त्याला वेळेसाठी मग जेव्हा सगळा माझ्याकडे आराखडा येईल ना, तेव्हा आपण मग समोरासमोर बसू, मग बाबू भाऊ आणि मी. असं कोणी माणूस आहे की तो तुमचं ऐकेल, त्यांचं ऐकेल, असं कोण असेल तर त्यांच्या समोर बसा. आमचे नानाच आहेत, संतोष नाना. आमचे संतोष नानाच आहेत. संतोष नानांमुळेच आम्ही गेट काढलं ना, नाही तर हल्लवलंच नसतं. धन्यवाद. थँक्यू.